ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीचा प्रचाराला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावकर या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। माजी आमदार या ठिकाणी रवींद्र फाटक देखील रॅलीमध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून जाणार आहोत। पहिले फाटक साहेबांकडे युतीचा प्रचार यात्रेमध्ये मोठ्यापणे लाडक्या बहिणी दिसून येतात। लाडक्या बहिणी युतीच्या प्रचारामध्ये सगळ्या लाडक्या बहिणी दिसत आहेत आपल्याला आणि त्यांच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र सरकारमध्ये 235 आमदार आले। मला वाटतं इथे 110 नगरसेवक ठाणे महानगरपालिकेवर महायुती निवडून येतील। भगवा महायुतीचा फडकणार का? कशा प्रकारच्या युतीचा भगवा फडकणार या? निश्चितच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आणि महायुतीचाच महापौर बसणार। 100पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येणार। विरोधकांनी तयारी केली आहे, वचननामा सादर होणार आहे, तुमचा कसा असणार? नाही, आमचा वचननामा आता काही काळातच येईल। तो निर्धारनामा आहे आणि निश्चितपणे जो दिलेला शब्द पाळण्याची ही नेहमीच आमची भूमिका आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासनाने केलेली प्रत्येक कामं ही खऱ्या अर्थाने या विजयाचा पाईक आहे आपल्याला दिसतंय। या ठिकाणी पाहू शकतो निरंजन डावकर असेल, या ठिकाणी रवींद्र फाटे। मात्र पाहिला ते विरोधक अनेक वेळा प्रत्यारोप करत असतात, विरोध करत असतात, रोज पत्रकार परिषद। नाही, त्यांना आता कामधंदे नाही, त्यांना लोकांमध्ये कुठेही स्थान नाही। आज लोक प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना ओवाळणी करायला, त्यांना भेटायला हे निश्चितपणे येत असतात आणि त्याच्यामुळे विरोधकांना त्यांच्यामध्ये स्थान नाही म्हणून पत्रकार परिषद आणि याच्यामध्येच ते रमलेत। विकास कशा प्रकारचा घडणार आहे त्यांच्या वचननामामध्ये? तुमच्या वचन येणाऱ्या काळात का बदल असणार? लोकांना याची पूर्ण कल्पना आहे की केंद्रामध्ये मोदीजी आहेत, राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत आणि ठाणे शहरामध्ये माननीय शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे त्याच्यामुळे जो विकासाला गती देण्याचं काम या इकडे निश्चितपणे महायुतीच करू शकते, हा विश्वास लोकांना आहे। कोणाचा भडके? भगवा हा महायुतीचाच, महापौर कोणाचा? महायुतीचाच। महायुतीचा महापौर आणि महायुतीचा भगवा फडकणं असं देखील आमदार निरंजन डावकर यांनी सांगितलं। त्यामुळे या प्रचार यात्रेमध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी देखील सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।